या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। पेढा घ्या, ईशाला डिग्री मिळाली। डिग्री मिळाली ईशाला 78.6% मिळाले। खरं म्हणजे या सगळ्याचं श्रेय बाबा नूडल्स आहे। नूडल्स? ईशाच्या परीक्षेच्या काळात मी स्वतः माझ्या हाताने नूडल्स करून तिला खायला घातले होते। तुम्हाला माहिती नसेल पण त्याच्यामुळे तिला इतके चांगले मार्क मिळाले। ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना, तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय। यू आर राईट ऑन ट्रॅक। आता तू कुठे खेळ सुरू झाला, आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आईसाहेबांना सुद्धा पटायला लागेल। विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो। आणि हे डिसिजन आम्ही याच्यासाठी घेतलंय कारण ऑन फील्ड आम्ही काम करतो, आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि अशा गोष्टी आम्ही बघितल्या आहेत। मला मान्य आहे की मी इथे अनेक वर्ष काम केलेलं नाहीये, पण माझं हे वेगळं सोल्युशन सगळ्यांनी ॲटलिस्ट एकदा ऐकून घ्यावं एवढीच माझी रिक्वेस्ट आहे। हे सोल्युशन वर्केबल आहे, लेट्स गो अहेड। ऑल द बेस्ट ईशा। राजनंदिनी, मी तुला राजनंदिनी म्हणलो ईशा। मला माहिती आहे तुला काय वाटलं असेल, पण मी खूप मोठी चूक केली ईशा। ही छडी हातात घे आणि मला मार प्लीज। तर मी नाही मारू शकत तुम्हाला। ईशा, ही छडी हातात घे आणि मला मार। चुकीला माफी नाही। सराव काय करताय? लेबरला भडकवायला ना 2 सेकंद पुरेत आम्हाला। काय ना, कामगारांचे नाडे आमच्या हातात आहेत। एकूण 1 युनिट बंद पाडू आम्ही, जर हे युनिट बंद केलं तर। आता विचार तुम्ही करायचा। ठीक आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मला लेखी द्या, पुढे काय करायचं ते मी बघते। 24 तासात आमच्या मनासारखं नाही ना घडलं तर संप होणार। आजच मी आणि जयदीप सर सापशिडी खेळत होतो। ते खेळताना माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीत सुद्धा सापशिडीच खेळली जाते। छोटे छोटे प्रॉफिट करत आपण शिडी चढत जातो आणि मग शेवटी एकच मोठा साप येतो आणि सगळा प्रॉफिट खाऊन जातो। राजेश, सुधीर, आता मी तुम्हाला 24 तासांची मुदत देते। पुढच्या 24 तासात जर का तुम्ही संप मागे नाही घेतलात तर सापशिडीतल्या सापाचं नाव मी जाहीर करीन। हात जोडू नका। चालते वा, चालते वा। सर, मी एक बोलू? सर, हे कसेही वागले असले तरी माझ्या मते आपण यांना आपल्याकडे काम करून दिलं पाहिजे। कारण आपल्या साइडनी आपलं वागणं कायम योग्यच पाहिजे सर। म्हणजे सर, म्हणजे यांच्यात एकच भ्रष्ट माणूस आहे, पण त्या एका भ्रष्ट माणसासाठी एवढ्या सगळ्या कामगारांना का शिक्षा? सर, आपण तो भ्रष्ट माणूस शोधून काढूया, पण तोपर्यंत आपण यांना काम करू दिलं पाहिजे असं मला वाटतं। ईशा, या लोकांना कुठल्याही गोष्टीची किंमत नाही। आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचार करताना यांना लाज नाही वाटली? हो सर, पण आपण कायम कुठल्या तत्वावर काम करतो? विश्वास। त्याच विश्वासाने आपण यांना कामावर ठेवूया। त्याच विश्वासाखातर
हे लोक आपल्याला नक्की येऊन त्या भ्रष्ट माणसाचं नाव सांगतील सर. मला माहिती आहे तुम्ही आत्ता चिडलात आणि तुमचं चिडणं बरोबरही आहे, पण सर मी तुम्हाला तुमच्याच तत्वाची आठवण करून देते. महाराजी खूप बडबड करते ईशा वहिनी. आधीच सरांचं डोकं सटकलंय, अजून सटकवते. काही म्हणा, पोरीमध्ये खूप हिंमत आली. सगळ्यांसमोर सरांना शिकवायला लागले. आता सर कशी शिक्षा करतायत ना तुम्ही बघाच. छान शिक्षा दिली सरांनी ईशाला. टाळ्या वाजवत आहेत सर ईशासाठी. म्हणजे तुम्ही ना एक नंबरचे खोटारडे आहात. अँड फ्रॉम नाव ऑन आय डोंट ट्रस्ट यू. प्लीज. काल रात्री काय बोललास मायराला? असतात या जगात काही नमुने असतात. त्यातला एक नमुना आमच्या घरात आहे आणि एक नमुना इथे ऑफिसमध्ये. मायरा नमुना. माधवा, माधव लग्नात तयार होतलो. लग्नाची तयारी ठेवा. येवा. अण्णा गेले मा? गेले. पण लीलाबाई म्हणतात मका. पाणी पहिलीच येळ. रोज पाणी पित. फक्त दागिन्यांवर लोन घेऊ. आता आपल्याला गरज आहे की. अगं पण असे किती दागिने आहेत आपल्याकडे, एवढं नाही काय होणार. जर पैशाची गरज होती म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? असं विदाऊट व्याज पण पैसे बी देणार नाही ना. मला जरा पैसे पाहिजे होते. किती पाहिजे? लाखभर रुपये. हाय अल्ला, आम्हाला जरा लागत होते म्हणून. मला जरा अवघडच वाटते. पण हे जे भेटलात त्याच्यात घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? ते सिक्रेट आहे, अजून सिक्रेटच राहू द्या. सगळ्यात जास्त खर्च हा टिश्यू पेपरवर होता. हातात आहे. आणि तिला हा फोन न करता, कारण ती फोनवर असते म्हणून तिला खालूनच हाक मारते, ए मनीषा. डब्बेवाला असं कळलं तर असं वाटलं की डब्बावाला कोणी विचारलं तर काय सांगायचं. माझे मिस्टर डब्बेवाले, ते बोलायला जरा अवघड वाटायचं. बरोबर. नंतर मी टीव्हीवर इकडे तिकडे बघितले, त्यांची खूप म्हणजे मला सगळे अप्रिशिएट करायला लागले की अरे वा छान. मग माझा अभिमान वाटला मला. तेव्हा मला चांगलं वाटलं की अरे डब्बेवाले तर छान. हर हर महादेव. शंभूराजे. शंभूराचं काय? शंभूराजे कागरखान्यासमोर आलं. काय? आपलं तर त्यांचं सैनिक भिडले एकमेकाला. मोठी जंग सुरू झाली. अंजली, अंजली घरला चल. आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते. बघ, तुला काय पाहिजे सांग, आणून देतो. पण हातात एक दमडी मिळणार नाही तुला. सूरजला बी जमते आणि वहिनींनी लगेच ऐकलं. आपण बी जरा असंच कडक बोलायला पाहिजे. मी भाजी खाणार नाही. लाडू सुद्धा जी भाजी देऊ ती गप्पपणे खातो. तुम्ही कशाला नाटकं करताय? जेवा गपचूप.